आणि गडचिरोली जिल्ह्यामधनं एक महत्त्वाची अपडेट समोर येते। गडचिरोलीमध्ये शासकीय आश्रमशाळेतल्या मुलींना जेवणामधून विषबाधा झाली आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा प्रकार घडलाय आणि यापैकी 73 विद्यार्थिनींवर सध्या गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या संदर्भात आणखीन माहिती आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला देतील। रजत, सुरुवातीला सांगा, यापैकी किती मुलींची प्रकृती कशी आहे? कविता, 73 विद्यार्थिनींना सध्या गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या। मुळात ही घटना धानोरा तालुक्यातील सोडे या ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये घडली होती। दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना जवळपास 100 विद्यार्थिनींना उलटीचा त्रास होत होता आणि त्याच्यानंतर सुरुवातीला त्यांना धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला होता। मात्र त्यापैकी जवळपास 73 विद्यार्थ्यांचा जो त्रास आहे तो वाढलेला होता आणि काळजी म्हणून त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे, मात्र ज्या पद्धतीने तीव्र स्वरूपाचा ची विषबाधा ही झालेली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची परिस्थिती स्थिर आहे आणि डॉक्टर उपचार करतायत। ही चांगली बातमी आहे की या सगळ्या मुलींची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रजत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।